कारसेवकांचे बलिदान, कोट्यावधी रामभक्तांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृढ निश्चयातून अयोध्येत श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर साकार होऊन 22 जानेवारी रोजी ऐतिहासिक असा प्राणप्रतिष्ठा सोहळा घातला आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भंडारा लोकसभा मतदारसंघात काढलेल्या श्रीराम रथयात्रेचा समारोप कार्यक्रम 21 जानेवारी रोजी होणार आहे। अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून सर्वत्र आनंदोत्सव साजरा व्हावा या हेतूने नागरिकांना आवाहन करण्यासाठी एक कारसेवक या नात्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला। 2 जानेवारी पासून पवनी तालुक्यातील अड्याळ येथून यात्रेची सुरुवात झाली। या श्रीराम रथयात्रेत आलेल्या अनुभवांनी लोकांचा मिळालेला प्रतिसाद अद्भुत होता। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणारा समुदाय पाहून रामनामाच्या समर्थनाची खरी जाणीव झाली। गावागावात अत्यंत उत्साहात यात्रेचे स्वागत पारंपरिक पद्धतीने झाले। यात्रा दरम्यान कारसेवेला गेलेल्या लोकांना व्यक्त होणारी संधी मिळाली। कारसेवेत कारसेवकांना झालेला अमानवीय अत्याचाराची आणि कारसेवकांच्या त्यागाची माहिती लोकांना कळाली असून या रथयात्रेचा पहिला टप्पा भंडाऱ्यात पार पडला आहे, अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेतून दिली। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।